आणि त्याची मोठी बातमी, काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे। काँग्रेसची राज्यातली उमेदवारांची दुसरी यादी समोर येते। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। काँग्रेसकडूनही महाराष्ट्रातील महत्त्वाची नावे समोर येत आहेत। रामटेकमधून रश्मी बर्वे, नागपूरमधून विकास ठाकरे यांचं नाव समोर आले। तर काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची ही दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे। या यादीमध्ये आपण बघतोय एकूण 46 नावे जी आहेत ती समोर आलेली आहेत। यामध्ये अगदी आसाम, छत्तीसगड पासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरम, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल इथली ही नावे समोर आलेली आहेत। तर महाराष्ट्रातली महत्त्वाची नावे समोर आलेली आहेत। रामटेकमधून रश्मी बर्वे यांचं नाव समोर आलेलं आहे। नागपूरमधून विकास ठाकरे यांचं नाव समोर आलंय। भंडारा गोंदियामधून डॉक्टर प्रशांत पाडोळे यांचं नाव समोर आलेलं आहे। तर महाराष्ट्रातली आपण नावे बघतोय। गडचिरोली चिमूर इथून डॉक्टर नामदेव किरसन यांचं नावही समोर आलेलं आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकूण 4 नावे महाराष्ट्रातली समोर आलेली आहेत। लोकसभेच्या काही जागांची महत्त्वाची नावे जी आहेत ती आपण बघतोय। संपूर्ण भारतभरातून एकूण 46 नावे समोर आली आहेत। त्यातील महाराष्ट्रातली ही महत्त्वाची नावे आपण बघतोय। राज्यातली उमेदवारांची ही दुसरी यादी आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातून रामटेकमधनं रश्मी बर्वे, नागपूरमधनं विकास ठाकरे, गडचिरोलीमधनं नामदेव किरसन यांचं नाव समोर आलेलं आहे। तर त्याचबरोबरीनं गडचिरोली चिमूर इथून नामदेव किरसन यांचं नाव आणि भंडारा गोंदिया येथून प्रशांत पडोळे यांचं नाव ही समोर आलेलं आहे। तर ही महत्त्वाची यादी सध्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। भंडारा गोंदियामधनं प्रशांत पडोळे यांचं नाव समोर आलेलं आहे आणि खास करून आपण बघतोय विदर्भातली ही महत्त्वाची नावे जी आहेत ती समोर आलेली आहेत। रामटेक रश्मी बर्वे, नागपूर विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किरसन आणि भंडारा गोंदियामधनं प्रशांत पडोळे यांची ही नावे समोर आलेली आहेत। काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि लोकसभेसाठीची ही महत्त्वाची नावे समोर येत आहेत। दुसऱ्या यादीतनं समोर आलेली विदर्भातली नावे, नागपूरमधनं विकास ठाकरे हे असणार आहेत आणि गडचिरोलीमधनं नामदेव यांचं नाव समोर आलेलं आहे। रामटेकमधनं रश्मी बर्वे तर भंडारा गोंदियामधनं प्रशांत पडोळे